त्याची पर्सनॅलिटी धनांते सफॉलिसिटी नैनेश किनी बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये. तर दुसऱ्या बाजूला अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह हार्दिकला आपण पाहतोय. पहिलाच बॉल हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता डीप स्क्वेअर लेगला, फार वेगानं बॉल ट्रॅव्हल होतो तिथे ईशांतला पण पाहतोय. बॉलला फील्ड करेपर्यंत 2 रन्स या बॉलवरती मिळतील आणि 2 रन्सनी श्री गणेश झालाय टीम भाग्य फायटर विलंगी संघाच्या माध्यमातून. टॉस जिंकल्यानंतर चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमने या ठिकाणी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॉलिंग करत असताना या ठिकाणी पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. 2 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला हार्दिक आणि सिद्धू मैदानाच्या आतमध्ये. सिद्धू देखील येणाऱ्या कालामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळेल. आता देखील तो खेळतोय. बॉल बॅक ड्राइव्ह आहे इनटू दी गॅप मध्ये. बॉल आता क्लिअर करेल मिड ऑफला बीट करून चौकार. पहिला चौकार या मॅच मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय हार्दिकच्या बॅट मधून येत असताना. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच्यावरती बरोबर बॅट्सविंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 रन्स स्कोर करते लागला जात आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती. ही बॅटल चांगली रंगणार आहे. एका बाजूला अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह अर्थातच हार्दिक पाटीलला आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर नैनेश किनी प्राऊड ऑफ विराथन गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि मागच्या 2 बॉल मध्ये अधिराज्य ते आपण पाहिलं हार्दिकचा. इथे देखील इनफिल्ड वरून चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला जातो. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला गेला आणि बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले 10 घरामध्ये. पहिल्या 3 बॉल मध्ये नैनेश किनी थोडासा फ्लॉप ठरलाय कारण मागच्या 3 बॉल मध्ये 2 चौकार नैनेश किनीच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. नैनेश किनीवरती ते 2 वार केल्यानंतर आता ते सहन केले जातील की पुन्हा एकदा त्याचा पलटवार होईल याकडे देखील लक्ष वेधित असणार आहे. प्रथम जाधव यांना आपण पाहतो आज थोडेसे बिझी आहेत. आज आय थिंक वसई इथे ते रवाना होतील. आता देखील फटका इनफिल्ड वरून खेळला जातोय परंतु डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक तरीके आहेत. 1च रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11. 11 रन्स स्कोर करत लागला गेला. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्या 4 बॉल मध्ये हार्दिकने पॉवर प्लेला ओपन करण्याचं काम केलं. मागील 4 बॉल मध्ये रन्स चांगले आल्यात. नैनेश किनीच्या विरोधामध्ये बँक ऑन दी टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. आता समोर एक यंगस्टर इथे बॉल हवेमध्ये इनफिल्ड वरून आणखीन एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सिद्धूच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय. आता सिद्धूने देखील चौकारानं आता ओपन केलंय. 4 रन्स येत आहेत. या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल फलकावरती 15. वेलकम नीरज, आपलं देखील स्वागत असेल. खऱ्या अर्थाने ट्विन्स विटिरांमध्ये चर्चेमध्ये असतात. चंगू मंगू या नावाने भरपूर त्यांना प्रेम मिळालंय. सुखदुःखात ते इन्व्हॉल्व होत असतात प्रत्येकाच्या. आता इथे देखील चांगला स्ट्रोक प्रयत्न चांगले केले होते. प्रथमेशच्या माध्यमातून 1 रन मिळेल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धमाकेदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये भाग्य फायटर विलंगी टीमच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. हा संघ मोठ्या प्रमाणामध्ये अंडरआर्म क्रिकेट खेळत असतो आणि त्याचमुळे पॉवर प्ले मध्ये जे स्ट्रोक आपण पाहिले तिथे जास्त एफर्ट्स लावलेले नाहीयेत. तर गॅप मध्ये कशा पद्धतीने स्ट्रोक येतील त्याच्यावरती जास्त फोकस केले आणि ते गॅप मध्ये स्ट्रोक आलेत देखील. त्यामध्ये हुक शॉट आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे. इनफिल्ड वरून जो मिड ऑफला स्ट्रोक खेळला गेला तो देखील लाजवाब होता आणि ते फटके कोणाच्या विरोधामध्ये आले होते. नैनेश किनी ज्याने मागच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकलाय आणि आज त्याला विराथन गावाचा रुबाब दाखवायचा आहे. तो राजेशाही रुबाब घेऊन तो देखील मैदानावरती उतरलाय. एक स्पेल त्याचा कंप्लीट झाला. त्यामध्ये भलेही 16 रन्स खर्च झाले असतील परंतु अजूनही एक स्पेल बाकी आहे नैनेशचा. आणि नैनेश एक कसा गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या स्पेलमध्ये जरी त्याच्या विरोधामध्ये 18 आले असतील, जरी त्याच्या विरोधामध्ये 20 आले असतील तरी सेकंड स्पेलमध्ये तो फक्त 1 रन देण्याची क्षमता ठेवतो आणि त्याच्या सामर्थ्याची जाणीव आता स्वतःलाच करून द्यायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये ईशांत दाखल झालाय. द रायझिंग स्टार ऑफ विराथन. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळलाय. बॉल चाललाय फाईन लेगला. इथे देखील प्रवास चांगला आहे बॉलचा आणि बॉल सरळ सीमारेषेला या ठिकाणी निघून जातोय. चौकार मिळेल पहिल्याच बॉलवरती. ईशांतच्या विरोधामध्ये चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला.
या मॅच मध्ये प्रत्येक स्ट्रोक जो आहे तो शॉट बॅकलिप न खेळला गेले, ते जास्त एफर्ट्स लावलेले नाहीयेत. कौतुक करावं लागणार आहे, प्रशंसा करावी लागणार आहे या दोन्ही फलंदाजांची, ज्या पद्धतीने आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये त्यांनी रन्स बनवलात आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी केलंय. मागील 7 बॉल मध्ये तब्बल 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता कमबॅक, आता पलटवार वार मैदानामध्ये त्या ठिकाणी ईशान चौथा प्रचंड वेगानं हा बॉल डिलिव्हर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर झाला, चांगल्या टप्प्यावरती बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह ऑफर केला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. या ओव्हर मधील तिसरा बॉल सिद्धूसाठी. तिसरा बॉल हलक्या शब्दाने कट केला, हा देखील कलात्मक फटका, शक्तीपेक्षा युक्ती असं म्हटलं जातं श्रेष्ठ, आणि नक्कीच त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये सिद्धूच्या माध्यमातून ईशानच्या विरोधामध्ये हा दुसरा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. मंजिल बस बन तू उसके काबिल, आणि त्याच पद्धतीनं ती प्रतिक्रिया मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालंय. चौथा बॉल, हा देखील बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅकअप त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय अक्षयने. बॉल फार वेगानं आउटफील्डच्या दिशेने त्या ठिकाणी निघून गेलाय, सीमारेषेच्या दिशेने जातोय बॉल. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील या बॉलवरती, आणि या 2 रन्सनी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26. एक रॉयल एंट्री या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. मिस्टर अरुण दादा पाटील आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात नागेश दादा भोईर असतील, त्याचबरोबर अमोल दादा गरत, आपलं देखील स्वागत असेल. अमोल दादांना आणि नागेश दादांना विनंती करतो आपण या मुख्य मंचावरती खाडी गावावरून खास उपस्थित झाल्यात. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतलाय फर्स्ट स्लिप मध्ये, त्या ठिकाणी बॉल फील्ड केला जाईल, आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं अरुण दादांची उपस्थिती प्रार्थनीय होती. मागील 2 रात्रींमध्ये त्यांची आवर्जून वाट पाहिली जात होती, ते आज खऱ्या अर्थानं उपस्थित झाल्यात. वेलकम अरुण दादा, आपलं स्वागत असेल. आणि त्याचबरोबर नागेश दादा भोईर आणि अमोल दादा भोईर, आपलं देखील स्वागत असेल. त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. शेवटचा बॉल या ओव्हर मधील, शेवटच्या बॉलला रिस्पेक्ट त्या ठिकाणी दिली गेली. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय, तत्पूर्वी 1 रन मिळेल या बॉलवरती, आणि या 1 रनने धावसंख्या फलकावरती 28. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, आणि 2 ओव्हर्स नंतर टीमचे टोटल फलकावरती पाहायला मिळते 28-28 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. मागील 2 ओव्हर्स मध्ये अधिराज्य आपण पाहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचं, समोर एक चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द संघ डेंजरस टीम या ठिकाणी संघ तो खेळतोय मैदानामध्ये, आणि सध्याच्या घडीला चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्दची जी दहशत आहे ना, डेंजरस. दुसऱ्या बाजूला भाग्य फायटर विलंगी टीम देखील कमी नाहीये. त्या टीम मध्ये अनेक सारे यंगस्टर्स आहेत, आणि तेच 2 यंगस्टर सध्या तरी याच अनुभवावरती भारी पडतात. ठोकायचं तर टॉपच्यालाच हा वसूल त्यांचा मागील 2 ओव्हर मध्ये दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळालाय. हार्दिक 5 बॉल मध्ये 12 वरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला सिद्धू 7 बॉल मध्ये 16 वरती खेळतोय. अतिशय कमी वयामध्ये लेदर क्रिकेटचा त्याने अनुभव स्वतःमध्ये आत्मसात करून घेतला, आणि त्याच्यामध्ये जे टॅलेंट होतं त्याला त्याने शोधलं, आणि आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील संपूर्ण विलंगीकर एक सिद्धू ब्रँड नाव हे त्याची वाट पाहतायत, आणि लवकरच ते नाव एक मोठ्या मंचावरती झलकताना दिसेल यात काही शंका नाहीये. गोलंदाजी मार्कवरती नैनेश दाखल झाला. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. तिसऱ्या षटकामध्ये नैनेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. समोर बॅटर हार्दिक. आदरणीय सन्माननीय अमोलदादा भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभला गेलं. एक समाजसेवक आणि त्याचबरोबर कार्यसम्राट अमोलदादा भोईर यांचा उल्लेख खरोखरच करावा लागणार आहे, कारण क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि त्याचबरोबर जी त्यांच्यामध्ये माणुसकी आणि त्याचबरोबर जे मैत्रीचं नातं ते सातत्याने जोडत असतात. आपलं स्वागत असेल अमोलदादा भोईर. इथे देखील इनफिल्ड वरून खेळला जातो डीप पॉइंटला, फिल्डर त्या ठिकाणी लावला गेला. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. आता इथे फायरिंग स्पेलची गरज आहे टीम चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्दला, कारण मागील 2 ओव्हर्स मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय भाग्य फायटर विलंगी टीमने, आणि त्यांना थांबवणं आता अवघड झालंय. आणि त्याचमुळे आपल्या संघामधील एक वन ऑफ द बेस्ट पेस अटॅक मधील बॉलर नैनेशला आपण पाहतोय. तिसरा बॉल यॉर्कर टाकायचा होता, तिथे चांगला कव्हर ड्राईव्ह ऑफर केला, आणि बॉल बरोबर कव्हर्सला बीट करून बालवण ग्रुपचा जो VIP बॉक्स आहे त्याला अभिवादन करण्याकरिता चौकार.
जय महाराष्ट्र आणि त्याचबरोबर अमोलदादा भोईर यांचं जे नातं आहे ना, खरोखरच हे नातं अतूट आहे आणि जे प्रेम खऱ्या अर्थाने एकमेकांच्या माध्यमातून आहे. इथे बॉल हवेमध्ये विकेट मिळू शकतो आणि यस ती विकेट मिळाली. एक बिग विकेट मैदानामध्ये हार्दिक तंबूच्या आसऱ्याला परतत असताना मी विनंती करतोय रवींद्र भोईर सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अमोलदादांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय आणि नुकताच खाडी चषक पार पडलं. आवर्जून धन्यवाद व्यक्त करेन केतनदादा भोईर आणि त्याचबरोबर हर्षजी गरत आपल्या मनापासून आभार. त्या स्पर्धेमध्ये सलग 7 दिवस समालोचन करण्याची संधी आपण दिली आणि त्याचबरोबर अमोलदादांचा देखील आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे. 7 दिवसांमध्ये त्यांचा जो सपोर्ट राहिला, त्यांचं जे प्रेम राहिलं आणि खरोखरच अमोलदादा आपल्या मनापासून आभार. आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नॅट नंबर 3 वरती मिस्टर निलेश. हा देखील खऱ्या अर्थानं याचा ओपनर म्हणून डिझर्व करतोय, परंतु आज त्याला थोडंसं लेट या ठिकाणी मैदानामध्ये आणलं गेलंय कारण सिद्धूने देखील तरी कमी जाणवू दिलेली नाहीये. त्याने देखील चांगली बॅटिंग मैदानामध्ये केलंय. आता निलेशला आपण पाहतो मैदानामध्ये, तो आता दाखल झालाय. त्याच्यावरती जबाबदारी असणार आहे. हार्दिक बाद झाल्यानंतर आता येणाऱ्या ओव्हर्समध्ये कशा पद्धतीने खेळ होईल. इट्स अ नो बॉल. मी विनंती करतोय नागेश दादा भोईर आपण यापुढे नागेश दादांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जाईल. नो बॉल त्या ठिकाणी टाकला गेलाय. पुढचा बॉल फ्री हिट असेल. मुख्य मंचाच्या दिशेने आपण जातोय. नागेश दादा भोईर यांना आपण पाहतोय एक खऱ्या अर्थानं माणुसकी काय असतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण आणि गोड स्वभाव काय असतो त्याचं एक ते ज्वलंत उदाहरण म्हणजेच नागेश दादा आपल्याला पाहायला मिळतात. खाडी गावातील एक अनमोल रत्न आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातो. विकेट देखील मैदानामध्ये गेले रनआउटच्या माध्यमातून. तदनंतर अरुण पाटील साहेबांना विनंती करतोय आपण यापुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. माजी रेल्वे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी टेलिफोन कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहेत अरुण पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. वैभवदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज अरुण पाटील साहेब मुख्य मंचावरती जर रात्रभर असले तर कोणालाच बोर होणार नाही. पहिलाच बॉल दर्शनसाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला होता. मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी होते. 1 रन मिळेली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 37 वरती. ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 3 ओव्हर्स नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37. एक सन्मान आपल्या मुख्य मंचावरती पार पाडला गेला. व्यंकटेश दुमारे यांना आपण पाहतोय. कुठेही स्पर्धा असो सफालामध्ये ते आवर्जून उपस्थित राहतात. फक्त आणि फक्त मेहनत आणि खरोखरच व्यंकटेश दुमारे यांचं कौतुक करावं लागणार आहे. आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये नीरज देखील आहेत. आपलं देखील स्वागत असेल. नीरज नाव भरपूर कमी जणांना माहिती असेल, परंतु चंगू मंगू हे नाव जर घेतलं तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तो चेहरा येईल आणि ते सध्या आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. एक फनी कॅरेक्टर. सर मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. एका बाजूला भाग्य फायटर विलंगी आणि दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या दोन टीम मध्ये हा सामना आपण पाहतोय. 37 फलकावरती 37 वरती ही टोटल आपण पाहतोय. 2 ओव्हरचा अजूनही खेळ बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर स्वप्नील दखल झाले गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 4 मध्ये समोर दर्शनला आपण पाहतोय. लेफ्टी एक अटॅकिंग बॅटर आहे
आणि तो सुद्धा आता क्रीज वरती आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती धमाका. मैदानामध्ये दर्शन नावाचा पहिल्याच बॉल वरती भव्य षटकार, 6 धावा. कमी कुठेतरी जाणवत होती. या ओव्हरमध्ये स्वप्नील आला आणि स्वप्नीलच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती षटकार मारलाय आणि तो फटका ज्या पद्धतीनं बॅटमधून जो आवाज आला, कडक जबरदस्त आवाज तो पाहायला मिळाला आणि 43 वरती ही टोटल जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय दर्शनच्या बॅटमधून. कुठल्याही सिच्युएशनला रन्स बनवण्याची ताकद ठेवतो दर्शन आणि आता तो मैदानावरती डेथ ओव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर स्वप्नील देखील कमबॅक करणं जाणतोय आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता हा फुल टॉस टाकलाय, तो देखील ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर खेळण्याचा प्रयत्न केलाय. इट्स अ नो बॉल. 2 रन्स कंप्लीट झाल्यात. 9+2 एकूण 3 रन्स या बॉलवरती त्या ठिकाणी काउंट होतील. मागच्या 2 बॉलवरती स्वप्नीलचं नियंत्रण थोडंसं नाहीये. ज्या गोलंदाजीसाठी स्वप्नील ओळखला जातो, मागच्या 2 बॉलवरती तो परिचय कुठेतरी पाहायला मिळाला नाहीये. आधीचा बॉल बॅटच्या समोर टाकला होता, हा बॉल फुल टॉस टाकला. या बॉलवरती जास्त वेग देण्याचा प्रयत्न केला. आता नैनेश देखील त्याला गाईड करतोय आणि त्याच्या सामर्थ्याची जाणीव तो देखील आता करून द्यायला लागलाय. स्वप्नीलला जर आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर तो कमबॅक करणं जाणतो, परंतु आता मागच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर कमबॅक त्याला करायचं होतं आणि त्या कमबॅक करण्याच्या नादामध्ये इथे नो बॉल हे त्यांना पाहायला मिळाला. आता पुढचा बॉल फ्री हिट आहे. समोर दर्शनला आपण पाहतोय मागच्या 2 बॉलवरती रन्स चांगल्या बनवल्यात. फ्री हिटचा बॉल घेऊन स्वप्नील सज्ज आहे गोलंदाजी मार्कवरती. धावा जर फलकावरती 46 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. आता हा वेगाने टाकलाय, परफेक्ट यॉर्कर होता, परंतु फ्री हिटचा बॉल होता, त्याचमुळे इथे विकेट मिळणार नाहीये. हाच बॉल जर यादी टाकला असता तर सिच्युएशन्स त्या ठिकाणी वेगळी असती. 2 बॉल्स केले मैदानामध्ये झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रचंड वेग या बॉलवरती होता आणि जो यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला, ग्रेट यॉर्कर होता. परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर मैदानामध्ये टाकला होता. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. नैनेशने गाईड केल्यानंतर स्वप्नीलने देखील त्याला फॉलो केलंय आणि त्याचबरोबर ते बेसिक फॉलो करून मागच्या बॉलवरती ज्या पद्धतीने यष्टांचा वेध घेतला होता, विकेट मिळणार नाहीये कारण फ्री हिटचा बॉल होता. 46 धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू आहे. 4 ओव्हरचा जर आपण विचार केला तर अजूनही 4 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. तिसरा बॉल फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला कॅप भरपूर मोठा आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचल्यात. मिसफिल्ड झाला, 1 रन कंप्लीट केलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स आता या बॉलवरती मिळून जातील. 48 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 48 वरती ही टोटल आपण पाहतोय. पहिली 2 बॉल जे होते ते देखील वेगानं आले होते, परंतु मागचे जे 2 बॉल आहेत ते प्रचंड वेगानं आलेत. टाइम देखील जर आपण पाहिलं तर आता येणारे जे 3 बॉल आहेत ते बरोबर तुम्हाला 1 मिनिट आणि 50 सेकंदांमध्ये डिलिव्हर करायचे आहेत. चौथा बॉल या ओव्हर मधील. चांगला बॉल टाकला, शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. 48 धावा फलकावरती नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची कॅप घातल्यानंतर त्यांचा देखील रुबाब खूप मोठा असतो आणि ते सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. या 2 बॉल नंतर त्यांची देखील चर्चा आपण करणार आहोत. आता इथे फटका मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. रनआउटचा चान्स त्या ठिकाणी बनलाय आणि ते बॅटर आय थिंक सेफ आहे. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 49 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 वरती ही टोटल आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल 4थ्या षटकामधील. 49 धावा फलकावरती. कमबॅक चांगला झालाय. जो लेख आपण स्वप्नीलचा केला होता त्या नावाला सजेशी कामगिरी या ठिकाणी स्वप्नीलच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या 4थ्या षटकामधील. समोर आपण सिद्धूला पाहतोय. भरपूर वेळेनंतर तो आता स्ट्रायकिंग वरती आलाय, कारण मागील 5 बॉल तो कंटिन्युअसली नॉन स्ट्रायकिंग वरती होता. आता तो स्ट्रायकिंग वरती आलाय, त्याच्यावरती देखील नजर असणार आहेत. शेवटच्या बॉलवरती एअर स्ट्राईक या फिर सिंगल. शेवटचा बॉल प्रचंड वेगानं टाकलाय. ऑफ कटर मैदानामध्ये टाकला होता आणि ज्या पद्धतीनं बॉल आतमध्ये आला, ग्रेट डिलिव्हरी.
इंड ऑफ दी फोर्थ ओव्हर 4 षटकांचा खेळ संपला 49 फलकावरती. मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल देखील आता या ठिकाणी आले. कल्पेशजी भोई साहेब आपलं मनापासून आभार. खुशी 11 टीमचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या माध्यमातून जी सायकल आपल्याला पाहायला मिळते स्पॉन्सर केली गेली. संतोष गावड सर आपल्याला पाहायला मिळतात. टेंबू खोडावे गावातील एक अनमोल रत्न आणि त्यांच्या माध्यमातून चारोली या स्पर्धेसाठी त्यांनी समर्पित केल्या. ह्या विटीलाईन विभागामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये सजलेले चिखलपाडा गाव माझे, ज्या गावात लहानपणापासून मोठ्यापर्यंत ज्यांच्या मुखातून आमच्या शिवरायांचे नाव गाजे. कुठलाही सण सोहळा असो, रंग बेरंगी पताके आणि रंगरंगोटी सजलेले असे चिखलपाडा गाव माझे. ऊन असो, पाणी असो, वारा असो, काही असो, त्यांना कधी संकट येत नाही, कारण त्यांच्या गावामध्ये बसले आहेत साईनाथ राजे. आणि ह्या चारोली या गावासाठी आणि या स्पर्धेसाठी आदरणीय संतोषजी गावड सर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लिहिल्या गेल्या, त्यांचं देखील मनापासून आभार. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मध्ये जीत आलाय आणि पहिलाच बॉल त्या ठिकाणी निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळते. 49 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक बाद झाल्यानंतर त्या रन्स थोडेसे कमी येऊ लागले. दर्शन आता स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या विरोधामध्ये पहिला डॉट बॉल टाकला. आता हा दुसरा बॉल स्टंपला टार्गेट करायचा होता. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. 50 धावा देखील पूर्ण झाल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. दर्शन देखील मनोमनी सांगत असेल बाल बाल बजवे. 5 बॉल अजूनही बाकी आहेत आणि आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये काय कॅल्क्युलेशन असेल. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला भाग्य फायटर विलंगी, या दोन टीम मधील ही बॅटल सुरू आहे. आता वाईट यॉर्कर टार्गेट केला होता, इथे चांगला टाकलाय. आधीचा यॉर्कर फेल गेला होता, तिथे एक्स्ट्रा रन आली होती. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ऑफर केलाय व्हाईट बॉल साठी. नितेश कदम सर येतील. हवीश देखील या ठिकाणी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हवीश आपलं देखील स्वागत असेल. लवकरच ज्युनियर नवनाथ पाटील आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. हवीशचं वय सध्या तरी 4 वर्ष असेल. इट्स अ वाईट बॉल, परंतु लवकरच तो देखील चांगल्या पद्धतीनं क्रिकेट खेळेल आणि आपल्या बाबांच्या पावलावरती पाऊल ठेवून तो देखील क्रिकेटचा वारसा जपेल. हवीशला आपण पाहतोय. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावा फलकावरती लागल्यात. 51 वरती ही टोटल आपण पाहतो. या ओव्हर मधील दुसरा बॉल राऊंड द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर झाला. चांगला शॉर्ट बॉल टाकला होता मैदानामध्ये. बॉल जाईल डीप मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर अनिकेतला आपण पाहतोय. अनिकेतचा जर विचार केला तर सध्या तो बॅटिंग मध्ये थोडासा बॅटफेस मधून स्वतःला सावरतोय, परंतु फिल्डिंग मध्ये कुठल्याही प्रकारची तो कमी जाणवू देत नाहीये. अनिकेतचा जर विचार केला तर ऍज अ बेस्ट फिल्डर त्याचे 99% तो देत असतो सातत्यानं. पुढचा बॉल या ओव्हर मधील 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. इथे बॅटची कडा घेतलाय. बॉल चाललाय तडम्यांमध्ये. फार वेगानं बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. तिथे क्षेत्ररक्षक देखील स्लिप झाल्यात आणि बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेने चौकार मिळेल. या स्लॉग ओव्हर मधील फर्स्ट हेवी स्लॉग हिट म्हणायला हरकत नाहीये, कारण भरपूर वेळेनंतर तो स्लॉग हिट आलाय. 56 धावा स्कोर कार्ड वरती 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस करूया. यस 3 बॉल झालेत. करेक्शन तरीकेने झालंय. अजूनही 3 बॉलचं केलं बाकी आहे. या ओव्हर मधील चौथा बॉल ओव्हर द विकेट जीत.
ऑफ्टरमधी शफल होऊन ग्रेट शॉट ऑफ द मॅच. या इनिंग मधील सर्वोत्कृष्ट हा फटका फलंदाज सिद्धूच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतो. फाईन लेगला धमाका. फलकावरती 60 रन्स कुरघडीत लागल्या गेल्या. 4 बॉल्स केल्या त्यापर्यंत झाला आणि मागच्या 2 बॉलवरती सिद्धू नावाचा जो गवगाव मैदानामध्ये झालाय. सिद्धू देखील एक यंगस्टर आणि तो देखील भरपूर चर्चेमध्ये अंडर-19 क्रिकेट गाजवलं त्याने. लिटरली हा बॉल चांगला आहे. प्रचंड वेग या बॉलमध्ये होता. मागचे 2 बॉल जर आपण पाहिले तर फलंदाजाच्या दृष्टिकोनातून चांगले होते, परंतु यावेळेस कमबॅक मैदानामध्ये जीतचा होत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत आणि या इनिंग मधील दोन्ही टीमच्या कॅप्टनला देखील आपण इन्व्हाइट करणार आहोत. टॉस साठी एका बाजूला खार्डी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना एनसीसी तिगरे. आता इनसाइड आउट बॉल पॉइंटला चाललाय. डीप मधून शतषक येत आहेत. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. डेंजर एंडवरती सिद्धू आहेत आणि ते 3 रन आय थिंक कंप्लीट झाले आणि यस सेफ आहे पॅटर्न. 2 रन्स त्या ठिकाणी मिळतील या बॉलवरती. धावा झाल्यात फलकावरती 62 स्कोर करते पाहायला मिळत आहेत आणि ते 63 धावांचं लक्ष समोर सेट केले गेले. या स्पर्धेसाठी ज्या दात्यांनी खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य दाखवलंय, कैलासवासी दशरथ महादेव भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय कल्पेश दशरथ भोईर यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा चषक आपण पाहतोय. कैलासवासी जयमीन कमलाकर पाटील भाऊजी यांच्या स्मरणार्थ हेमंत सुरेश पाटील यांच्याकडून द्वितीय चषक आपण पाहतोय. कैलासवासी अनिता नरर पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय महेश नरर पाटील यांच्या माध्यमातून तृतीय चषक. श्रीमती बेबी सुदाम भोईर व श्रीमती दीपिका दशरथ भोईर यांच्या माध्यमातून चतुर्थ चषक आपल्याला पाहायला मिळते. गार्गी इंडस्ट्रीज योगेशदादा गरत यांच्या माध्यमातून 5वे चषक. कैलासवासी लक्ष्मण जोमा भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय अंकुश भोईर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी ते प्राइज आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय रोहनदादा गावड ओमकार बॉयज स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या माध्यमातून ओमकार बॉयज स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट आपल्याला स्पॉन्सर केली गेली. आदरणीय राकेश भोईर यांच्या माध्यमातून आदरणीय राकेश बंडू भोईर सरांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय अल्पेश भोईर साहेब खुशी 11 टीमचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी सायकल आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी प्रवीण सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय हेमंत सुरेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी शिस्तप्रिय संघासाठी एक चषक आपल्याला पाहायला मिळते. कुमार शिवांश संतोष गरत सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय मनोजदादा पाटील विश स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी शूज झालेत. आदरणीय राजूदादा भोईर विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून देखील आपल्या या स्पर्धेसाठी ब्रँडेड शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय राहुल अरविंद कवली साहेब विडी गावातील एक अनमोल रत्न आणि त्यांच्या माध्यमातून शिस्तप्रिय संघासाठी चषक आपल्याला पाहायला मिळते. चला आपण टॉसच्या दिशेने जातोय. आपल्या स्पर्धेसाठी अमोलदादा भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभला गेले. धन्यवाद अमोलदादा. चला आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. आपले प्रमुख मान्यवर अमोलजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ टॉस केला जाईल. एका बाजूला जय महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला चिखलपाडा 2026
कस्तुब या ठिकाणी कॉल करतील. चिखलपाडा 2026 असं कॉल केलाय आणि जय महाराष्ट्र आला म्हणजे टॉस त्या ठिकाणी एनसीसी तिगरी टीमने जिंकलाय. मी अमोल दादांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. रतन, टॉस किती महत्वाचा होता? खूप इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. या स्पर्धेचं कौतुक कसं व्यक्त कराल? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. त्याचबरोबर आज प्लेइंग स्क्वॉड मध्ये अशी मोठी नावं कोणती असणार आहेत? विशाल असेल, साहिल असेल, दर्शन असेल. ऑल द बेस्ट. कस्तुब, टॉस सरल्यात आता बॅटिंग करावी लागणार आहे तर एक पर्टिक्युलर टार्गेट माइंडमध्ये काय असणार आहे? 7 धावा. आज प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल की तीच प्लेइंग इलेव्हन असेल जी मागच्या स्पर्धेमध्ये खेळली होती? नाही, थोडं फेरबदल आहे. बिट्टू आणि राज. ऑल द बेस्ट. टॉस तरीकेने जिंकला एनसीसी तिगरी टीमने आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील धनंजय पाटील सर, ऑडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. चला मॅचला सुरुवात होईल. पहिला मॅचचा पडाव पाहिला, दुसरा मॅचचा पडाव आणखीन इंटरेस्टिंग आहेत. जशी जय महाराष्ट्र चिखलपाड्याची स्पर्धा आहेत ना, जसा एक एक लहान मुलांपासून आज ज्येष्ठ जे आपले व्यक्तिमत्व जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या अगदी टीमवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व या प्रत्येकाचा महत्वाचा वाटा संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल अपील झालाय आणि पंचांचा बोट हवेमध्ये जात असताना पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट, प्राइजलेस विकेट, फलंदाज बाद. बरोबर समोरच्या दिशेने आल्यात. बरोबर पंचांच्या माध्यमातून आपण पहिले तर डिसिजन आल्यात. बरोबर समोरची एसटी जे आहे ते मिडल स्टंप सध्या दिसत आहेत आणि बरोबर तिथून विकेटचं पतन. पहिल्या बॉलवरती पहिला धक्का टीम चामुंडा स्पोर्ट्स विरातन या संघाला लागलाय. तसं एका गोष्टीचा उल्लेख झाला की बाबा विलंगी टॉस झाला होता चामुंडा स्पोर्ट्स विरातनमध्ये, त्यावेळी म्हटलं की विरातांना आम्हाला हरवलंय, विलंगी प्रयत्न करेल या मॅच मध्ये डॉमिनेट करण्याचा. लोअर फुल टच बॉल, बैठक स्ट्रोक लगावलाय. पॉवर प्ले आहे, पॉवर प्लेचा फायदा मैदानाच्या मध्ये होणार. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार. जय महाराष्ट्र चौकार. आला चौकार आलाय. एक बॉलवरती विकेट, दुसरा बॉलवरती चौकार. लगेच आता बॅटर देखील कमबॅक मैदानाच्या मध्ये करतायत कारण ही स्टेज आहे, महत्वाची स्टेज आहे आणि मैदानाच्या मध्ये अनिकेत पुन्हा त्या स्ट्राईक इन वरती. ओ यावेळेचा बॉल खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर मात्र हलकासा कट झाला, थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला. वेगवान बॉल पाहायला मिळाला. अगदी तेज सरार गोलंदाजी करतायत आणि ही लेंथ अगदी मिस केलाय बॅटर अनिकेत यांनी असंच म्हणूयात. अनिकेत आणि आदित्यची जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. धावा 4. मजा येईल या मॅच मध्ये. 5 षटकांची मॅच, 5 अगदी ओव्हरचा मॅच, त्याच्यामध्ये पाठलाग सध्या सुरू झालाय. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी अगदी या बॉलला म्हणता येईल. जय महाराष्ट्र चिखलपाड्याची स्पर्धा म्हटली तर अगदी सध्या हा मालवणचा ग्रुप ओनली एन्जॉय अगदी व्हेरी व्हेरी स्पेशल कक्ष म्हणून या अगदी कक्षाला पण म्हणू शकतायत. VIP अगदी सर्व मेंबर्स त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत मालवण ग्रुप आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून लावण्यात देखील येत आहेत. त्यांचेही सहकार्य स्पर्धेसाठी लाभलायत. फटका खेळलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय, उंच गेलाय, दूर नाही गेला. क्षेत्ररक्षकानं झेल सोडलाय. हलकीशी स्माईल स्मिता आमच्या हार्दिक किनी यांच्याही चेहऱ्यावरती ते पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 5. पहिल्या बॉलवरती तिथे विकेट आली होती, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर लगातार 2 डॉट बॉल आले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये एक सिंगल येत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 5 धावा. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असेल या ओव्हर मधील.
लास्ट बॉल कशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये टाकला जातोय तेही पाहण्यासारखं असेल. स्ट्राईकला आदित्य, नॉट स्ट्राईकला निकेत, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुण्यात तयार आहेत मिस्टर दर्शन. आतापर्यंत दर्शन अगदी त्यांना डिस्ट्रॉय केलंय, परंतु मैदानाच्या मध्ये आदित्य त्यांची देखील महत्वाची भूमिका, एम खूप महत्वाचं असेल. कशा पद्धतीने त्या मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतायत आणि नाईट सेशन मध्ये आज जय महाराष्ट्र चिखलपाडा स्पर्धेमध्ये आपला परफॉर्मन्स कसा दाखवणार याची देखील चर्चा सध्या होऊ लागल्यात. स्ट्राईकला आदित्य, गोलंदाजीवरती दर्शन. चांगला बॉल पाहायला मिळाला. षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होतो. पहिला षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी टीम विलंगी संघाच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. फक्त आणि फक्त 5 रन दिल्यात, एक विकेट मात्र मैदानाच्या मिळवल्यात टीम विलंगीनं या मॅच मध्ये. त्यामुळे कमबॅक त्यांनी केलाय. एक हलकीशी धून ऐकू डीजे कॅन्डीच्या माध्यमातून आणि येऊयात पुढील 4 षटकांसाठी. बरोबर पहिल्या षटकात देखील संपला. 24 बॉल मध्ये तर धावा 58 करायच्या आहेत. धावसंख्या 5 झाल्यात. 24-58 हे समीकरण सध्या मैदानाच्या मध्ये बनलंय. सेकंड ओव्हर देखील महत्वाचं असेल, कारण पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्यात. सुजित आल्यात सेकंड ओव्हर मध्ये. सुजितचं हे षटक खूप महत्वाचं ठरेल. पहिला बॉल अपील तर झाली होती, परंतु त्या पाठीमागे आपण पाहिलं तर विकेट किपर गॅदर करू शकले नाहीत. पहिलाच बॉल आपण पाहिला तर अगदी डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला, निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. येणारे 23 बॉल मध्ये रन करायच्यात 58. टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन या संघाला सध्या मैदानाच्या मध्ये विलंगी संघाच्या अगेन्स्ट ऑफ्टमच्या बाहेर स्क्वेअर कट करायचं होता. पंच मात्र दर्शवत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं पंचांना केलंय चॅलेंज, त्यामुळे तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जात आहे. तिसरे पंच नितेश कदम सर अगदी पाहतील. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये सध्या ते उपस्थित आहेत. रिव्ह्यूचा वापर फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. त्यांना इंटरेस्ट आहे की हा बॉल आपण योग्य टाकला असं त्यांचं मत आहे, परंतु ऑन फील्ड अंपायरने सध्या मैदानाच्या मध्ये तो वाईट करार केलाय. त्यामुळे तिसरे पंच पाहतील, त्यांचं डिसिजन अगदी क्रुशियल असेल. आणि तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि तिसऱ्या पंचाने दर्शवलाय इट्स अ फायर डिलिव्हरी, योग्य बॉल. कारण एकतर ज्यावेळी हा बॉल डिलिव्हर झाला त्यावेळी थोडीशी पायाची मुवमेंट झाली, हालचाल झाली, शफल झाले, बाहेर आले. आणि एकदा की बाहेर आले की तुमची वाईटची लाईन ही तुमची सेकंड लाईन जी बाहेरची लाईन असते ती पकडली जात आहेत आणि त्याच्या बरोबर मधून हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. त्याच्यामुळे जो तुम्ही तुमच्याकडे असलेला रिव्ह्यू तो देखील तुम्हाला कधी वापरायचा आहे याही गोष्टी ठाऊक असणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. आणखीन एक चांगला बॉल. सातत्यानं एक गोष्ट मैदानाच्या मध्ये मागचे 3ही बॉल पाहिलं ना तर बॅटर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. तो थोडा जास्त बाहेर निघतो आणि इतका बाहेर निघतो की बॅट आणि बॉल यांचा कुठलाही संपर्क मैदानाच्या मध्ये होत नाही. येणार 21 बॉल, रन करायच्या 58. अडचणीमध्ये वाढ सध्या झालाय. आता शफल खेळायचा प्रयत्न केला, चेंडू अगदी ट्रॅक करून खेळला, मिड विकेटला चाललाय बॉल, फिल्डिंग केलाय, एक कंप्लीट, दुसरा रनचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये, रनिंग बिटवीन द विकेट अगदी वेगानं पाहायला मिळाली. 2 धाबा त्या ठिकाणी येत आहेत. 2 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती पोहोचतात त्या 7. 7 ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतायत. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी. या ओव्हर मधील हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. फटका खेळला, फोर्स केला बॉलला, ओव्हर दी लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र फिल्डर तैनात, त्याने टिपला झेल. संपला अनिकेतचा खेळ. अनिकेत कधीपासून करत होता स्ट्रगल, अखेरीस त्याला परतावं लागेल तंबूच्या दिशेने पॅव्हिलियन मध्ये. विकेटचं बटन गॉन.
थँक्यू. तो आलाय सध्या मैदानाच्या मध्ये बायकर मॅन जो नुकताच जन आई सत्वाई खार्डी चषक या स्पर्धेमध्ये बाईक जिंकली. नैनेश मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या संघातील एक महत्वाचा खेळाडू, या संघातील एक असा खेळाडू जो कधीही कुठल्याही श्रेणी गेमला मात्र पलटू शकतो. सध्या थोडा दबाव निर्माण झालाय, थोडा दबाव क्रिएट झालाय. त्याच दबावामधून आता मैदानाच्या मध्ये एक चांगली अशी खेळी साकारायची आहे. ती बॅटर नैनेश यांना कशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये खेळणार, कारण 7 वरती 2 धक्के लागल्यात. शेवटचा बॉल ओव्हर मधील बाकी 5 षटकांची मॅच तुम्ही मैदानाच्या मध्ये खेळतायत. लास्ट बॉल ऑफ्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, चांगला बॉल मैदानाच्या मध्ये टाकलाय. षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपेल. 2 धावसंख्या 7. दोन ओव्हर्स आतापर्यंत खेळ संपला. धावा 7-2 गडी बाद. जसं नितेशजी कदम सर आम्हाला अगदी आठवण करून देतात, शिवनेरी चषकामध्ये देखील असाच मॅच रंगला होता. चामुंडा स्पोर्ट्स विराटन आणि दुसऱ्या बाजूला विलंगी यांच्यामध्ये सध्या ती मॅच रंगली होती. तिथे देखील मात्र आपण पाहिलं तर चामुंडा स्पोर्ट्स विराटन या संघाने मात्र कमबॅक केलं होतं. आता मैदानाच्या मध्ये ते समीकरण तुम्हाला एकदा पुन्हा एकदा आमच्या स्क्रीनवरती, मुख्य स्क्रीनवरती दाखवलं जाईल. ही मॅच खूप महत्वाची आहे. समीकरण आपण प्रेक्षकांना दाखवूयात. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 56 अब तक 56 रन इथून मात्र मैदानाच्या मध्ये बनवायचे आहेत. अब तक 56चा पाठलाग मैदानाच्या मध्ये होईल का? क्रिकेटमध्ये विल बी पॉझिटिव्ह थिंकिंगने तुम्हाला विचार करावा लागेल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. डाऊन डी ग्राउंड स्ट्रोक. एकच धाव त्याच्यावरती घेणार, कारण नैनेश यांना स्ट्राईक हवी आहे. एका धावेने धावसंख्या पुढे चाललाय. 17 बॉलचा खेळ बाकी, 55 धावींची गरज. सतरा 55 या मॅचचं समीकरण. 8ला 2 धक्के आतापर्यंत लागल्यात. नैनेश सध्या स्ट्राईक एंडला. एकच बॉल त्यांना फेस केलाय. पुन्हा तो स्ट्राईक एंडला. मैदानाच्या मध्ये पाहूयात. ही आता बेस वर्सेस बेसची लढाई. बेस वर्सेस बेसची लढाई. बॉल हवेमध्ये. ओ माय गॉड, क्षेत्ररक्षक होते. फाईन लेगला शॉट, फाईन लेगला. त्याने केली चूक. ती मात्र पथ्यावरती पडू शकतायत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला आलाय चौकार. 4. सोळा बॉल 51 धाब्यांचं लक्ष आता मैदानावरती असेल. बॅटची अगदी आपण पाहिलं तर वरचेकडे लागली होती, तिथून फटका फसला होता. आदरणीय सन्माननीय अरुण गजानन पाटील साहेब यांच्याकडून आपल्याला स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य हे 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभल्यात. त्याबद्दल अरुण गजानन पाटील साहेब थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार आहेत. आपण केलेले योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी, जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या स्पर्धेसाठी महत्त्वाचं, त्याबद्दल थँक्यू. आपला आभार. 16 बॉल 51 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या मध्ये सध्या सामना रंगलाय. 16-51. पुढचा बॉल आपटून टाकलेला बॉल पाठीमागे चाललाय. पुन्हा एकदा मिस्टेक मैदानाच्या मध्ये घडलाय. चेंडू चाललाय. फाईन लेग क्लिअर करणारा आणखीन एक चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. पहा पुन्हा एकदा मात्र तिथून आपण पाहिलं तर अगदी बॅटला स्पर्श झाला. शॉट फाईन लेगला खेळाडू होते, त्यांनाही बीट केलं. चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा फाईन लेगला क्लिअर करणारा चौकार आलाय. नाही ज्या ज्यावेळी येतात त्या त्यावेळी धावसंख्या वाढत असते. मग ती धावसंख्या अगदी पाठीमागे येऊ द्यात, ऑन साईडला येऊ द्यात, ऑफ साईडला येऊ द्यात, पण धावा येणं या सध्याच्या कंडिशनला गरजेचं आहे. 15 बॉल मध्ये रन करायच्या 47. 15 बॉल 47 धाव्यांचं लक्ष. कधीही कुठल्याही श्रेणी क्रिकेटचा खेळ पलटू शकतो हे सातत्यानं आपण ऐकलेलं आहात. यस, बॉल द्या.
पंधरा बॉलमध्ये 47 धावेचं लक्ष. मागच्या 2 चौकारांना मॅचची रूपरेषा थोडी बदलली आहेत. मॅच मध्ये पुनरागमन केलं आहे. भरपूर जणांची मेहनत आहे. जसं चिखलपाड्याची स्पर्धा म्हटली तर बाबा काही जण रात्रभर आम्ही या मैदानावरती होतो, काही जण सकाळी झोपले होते, काही जण सकाळी झोपेतून अगदी उठून पुन्हा या मैदानावरती आले, मैदानाची आखणी केली, संपूर्ण स्पर्धेला सुरुवात झाली दुपारी. पुन्हा मात्र हे मैदान सज्ज करण्यात आलं आणि त्यामध्ये भरपूर मोठं अगदी जे टीम आहे ना त्या टीमची लिस्ट आमच्यापर्यंत आहेत, ती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि ती मागणी देखील केली आम्ही की ती लिस्ट आमच्यापर्यंत द्या, जेणेकरून एकाचं नाव घेतली तर दुसऱ्याचं नाव राहून जाईल. परंतु याच्या मागे असणारी जी संपूर्ण टीम जी आहे ना जय महाराष्ट्रची, त्या सर्वांचा मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मैदानाच्या मध्ये पंच चेक करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या सध्याच्या घडीला मात्र 16 वरती आहेत. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 धावेची गरज आहे. हे 2 बॉल मात्र महत्वाचे असणार आहेत. एका बाजूने या कंडिशन मध्ये देखील चामुंडा स्पोर्ट्स विराटांचा संघ कमबॅक करू शकतो. हे 2 बॉल महत्वाचे असतील. पुढचा बॉल पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र जोपर्यंत स्टॉप केलं पंचाने सांगितलं लेग 22. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 13 बॉल मध्ये रन करायचे 46. 46 धावेची गरज आहे. विलंगी वर्सेस विराथन चामुंडा स्पोर्ट्स यांच्यामध्ये सध्या रंगलेली मॅच. हा बॉल मात्र अगदी आपण पाहिलं तर या मॅचचा महत्वाचा असेल. जसं हार्दिक किनियांचा आपण उल्लेख केला तर त्यांची भूमिका आयोजक म्हणून देखील आहेत. काल रात्रभर या मैदानावरती ते देखील झोपले होते. त्याच्यानंतर समालोचकांच्या भूमिकेमध्ये आहेत. आज टीमला चामुंडा स्पोर्ट्स टीमचे सपोर्टर म्हणूनही आहेत. 13-46 फटका खेळाय. चेंडू मात्र चालला ऑन साईडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतात ऑन साईडून वेगाने. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान. मॅचची रूपरेषा अचानक बदललाय कारण येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 45. 45 करायचे आहेत 12 बॉल मध्ये. अश्विन मामा देखील उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहेत. 12-45 वाला मॅच रंगेल का याची चर्चा सध्या होणार आहे. एक हलकसं संगीत घेऊया आणि येऊयात. 12-45 ची गरज. असं जय महाराष्ट्राचा मी उल्लेख केला. जय महाराष्ट्र टीमचे कार्यसम्राट म्हणून आदरणीय सन्माननीय निलेशजी घरत यांचं महत्वाचं नाव घेतलं जात आहे. कारण सध्या ते जरी क्रिकेट 40+ अगदी त्या वयामध्ये असले परंतु जय महाराष्ट्रासाठी जी सुरुवात केली ना ती निलेशजी घरत साहेब यांनी केली आणि आज त्यांच्याच खांद्याला खांदा लावून संपूर्ण जय महाराष्ट्राची टीम ज्यामध्ये कार्य करतायत, ज्यामधून आता सध्या नवनाथजी पाटील यांना आपण आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहतायत. पण त्याच्यामध्ये हार्दिक भोईर असतील, राहुल पाटील, जतीन पाटील, सुमित पाटील, मयूर भोईर, दिवेश भोईर, वैभव पाटील, आपले रुपेश पाटील हुकमाचा एक्का म्हणून रुपेश पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहेत. साहिल भोईर असतील, स्वप्नील भोईर, तेजस भोईर, भाग्येश्वर पाटील, मिथुन पाटील, हर्षल भोईर, तेज पाटील, सुमित भोईर, यश पाटील, वेदांत भोईर, साहिल भोईर, अखिल पाटील, श्लोक भोईर, व्हिडिओ एडिटर म्हणून देखील खूप चांगलं काम त्यांनी केलं. स्मित भोईर, तन्मय भोईर, कामेश भोईर, अतुल भोईर आणि ही संपूर्ण जय महाराष्ट्र क्रिकेट क्लबची टीम यांची सर्वांची प्रचंड मेहनत. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये तो डॉट स्वरूपाचा आलाय. त्याच्यावरती विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. पहिल्याच बॉलवरती फलंदाज होतील बाद. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनेल. 11 बॉल मध्ये रन करायचे आहेत 45 रन. टीम म्हटली तर या सर्वांच्या जोडीला आणखीन असणार एक नाव. आज आयोजक म्हणून देखील प्रायोजक म्हणून आदरणीय श्रीकांत भोईर सर. तर महत्वाचं योगदान या जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या टीमच्या पाठीमागे उभं राहणार आणखीन एक व्यक्तिमत्व आहेत ते आदरणीय श्रीकांत भोईर सर. यांचं देखील नाव आपण सातत्याने घेऊ शकतोय आणि ते देखील आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. कारण
विंकोजी म्हात्रे साहेब जे आपले उपसरपंच आहेत त्यांची देखील विशेष मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी देखील केलेलं आर्थिक सहकार्य, मग त्याच्यामध्ये सुभाजी कदम साहेब यांचं देखील आपण नाव घेऊ शकतो, त्यांनी देखील सहकार्य केलं. 11 मध्ये रन करायच्यात 45. उमेशजी गावड साहेब आपल्या टिंबी खोडावे गावचे, त्यांचं देखील मात्र मेहनत संपूर्ण स्पर्धेला त्यांचंही योगदान. ग्राउंड पिच बनवणं याच्यासाठी चला मिनिटं किती शिल्लक आहेत? 2 मिनिटं 32 सेकंड. आता 11 मध्ये 45 आमचे डीजे कॅन्डीने सांगितलं बाबा इथे तुम्हाला आता षटकाराची ते गणित जुळवावं लागेल आणि किती षटकार मारायचे आहेत? कमीत कमी 6 ते 7 सिक्स तुम्हाला मैदानाच्या मध्ये मारायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. आज मैदानाच्या मध्ये ऑन दी बॅटने विलंगीनं जी बॅटिंग केली ना, सुरुवातीला त्याने ताकदीचे स्ट्रोक नाही मारले. हार्दिकजी केनियाने सांगितलं की अंडरआर्म क्रिकेट विलंगी सातत्याने खेळत असतं आणि मैदानाच्या मध्ये शॉर्ट सिलेक्शन सुरुवातीला ज्याने शॉर्ट सिलेक्शन चांगलं खेळलं आणि ते कौतुक हार्दिक किनी यांनी केलं होतं कॉमेंट्री बॉक्स मधून की त्यांनी केलेली जी बॅटिंग होती ती बॅटिंग अगदी आपल्याला दर्जेदार पाहायला मिळाली होती आणि त्याच्या जोरावरती आतापर्यंत मैदानाच्या मध्ये सध्या तरी स्ट्रगल करावा लागतोय. एका चांगल्या संघाला मैदानाच्या मध्ये तो स्ट्रगल हा सातत्याने करावा लागलाय. आणखीन एक विकेट येईल तिथे मात्र फलंदाज होतील बाद. रनआउटच्या माध्यमातून ती विकेट. चला 9 बॉल मध्ये रन करायच्यात 45. आता हळूहळू आमचे डान्सर पण या ठिकाणी येऊ लागल्यात. नऊ मध्ये 45. काल भरपूर मजा केली, काल एन्जॉय केलं. आमच्या हरेश्वर या ठिकाणी दाखल होता डान्सर, त्यांचं स्वागत. नऊ 45. पुढचा बॉल फटका खेळलाय, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुम्हाला हवाई सफरच करायचे आहे, जास्तीत जास्त स्ट्रोक तुम्हाला मैदानाच्या बाहेरच मारायचे आहेत. त्यातला पहिला सिक्सर आलाय नयनाच्या बॅट मधून. 6 रन. हृदया ऋषिकेश भोईर यांच्याकडून या मंडळाला आर्थिक सहकार्य 1111 रुपये झाले आहेत. जय महाराष्ट्र चिखलपडाच्या वतीनं हृदया ऋषिकेश भोईर आपलं मनापासून आभार व्यक्त करीत आहेत. हृदया ऋषिकेश भोईर यांचं मनापासून आभार आहेत. 8 बॉल 39 ची गरज. पहिला सिक्सर मैदानाच्या मध्ये तर आलाय. 8 मध्ये किमान तुम्हाला बॉल पाठवायच्यात मैदानाच्या बाहेर 6 बॉल तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवायचे तरी मॅच तुम्ही जिंकू शकतायत. त्याच्यासाठी प्रयत्न होईल का पाहूयात. फुलटॉस बॉल समोर खेळलाय, समोर बरोबर क्षेत्ररक्षकाला आहे, त्यानं सोडलाय झेल. ओ माय गॉड. क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, छोडो घे कॅच तो हारो घे मॅच. क्रिकेटचं रस आहे. पहा फटका समोर खेळलाय, तिथे मात्र धाव घेण्याचाही प्रयत्न झाला नाही, फक्त एक सिंगलच घेतली. स्ट्राईक देखील मात्र अगदी 7:38. शेवटचा बॉल पाहूयात किती रन येतील. शेवटचा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती तिथे होत नाहीत. एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलाय. आता शेवटच्या 6 बॉल वरती हा मॅच गेलाय. 6 बॉल मध्ये रन करायचे 38. टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन या टीमला टायमर्स आहेत, ते टायमर तुमच्या या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. ही माहिती आपल्या लक्षात असू द्यात. त्याच्यामुळे तुम्हाला अतिरिक्त एक खेळाडू हा सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टीम विलंगी आपण टाइम आहेत ते टाइम जास्त स्पेंड केलाय. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्ही घ्या, तुम्हाला विनंती असेल. 6 बॉल 38 रन.
6:38. सहा बॉल मध्ये 38. पहिला बॉल सोडून दिलाय, पंचाने सांगितलं व्हाईट बॉल एक्स्ट्रा. 6 बॉल मध्ये 37. काही होऊ शकतं. असा जर रेकॉर्ड मैदानावरती झाला तर मजा येईल. विलंगी तर प्रयत्न करेल बाबा, 6 बॉल चांगल्या लेंथ वरती टाकण्याचा प्रयत्न करेल. 6 पेक्षा अगदी त्यांचे 2 बॉल हे त्यांना खूप महत्वाचे सुरुवातीचे. 6 बॉल मध्ये 37 धावेची गरज. आज धावा बनतायत, परंतु ते चेसिंग करणं थोडं कठीण झालंय. मागील मॅच मध्ये तसंच झालं होतं. सोडून दिलाय, पुन्हा वाईड आलायत. आता 6 मध्ये करायच्या 36. 6 मध्ये 6 षटकार. सहा षटकार जर मारले तर अश्विन मामा यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 6:36. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु तो लँड जमिनीवरती झालाय, यानी की मैदानावरती. तिथे मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न. विकेट जाईल नैनेशची. नैनेश आउट. 5 मध्ये 36. पाच मध्ये 36 करायचे, 36 धावा करायच्या आहेत. श्रीकांत भोईर सर, अश्विन मामा अजूनही इथे बसलेले आहेत मंचावरती. प्रश्न तोच पडलाय. 4:36. क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय. बॉल चालला ऑफ साइडला. बाउंड्री लाईन क्लिअर करेल, चौकार येईल. आता या मॅचचं समीकरण येणारे 3 बॉल रन करायच्यात 32. 32. चांगला बॉल, चांगला बॉल. पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय. आता 2 बॉल रन करायचे त्या मात्र 32. ही मॅच आता अगदी विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करू लागलाय. तो टीम भाग्य फायटर विलंगी, जसं त्यांनी म्हटलं टॉस का बॉस मध्येच, आम्हाला अगदी पराभवाच्या छायामध्ये पाठवलं होतं. त्याच्यानंतर आम्हाला कमबॅक करायचं होतं आणि तो कमबॅक त्यांनी अशा पद्धतीने केलाय की पहिल्याच फेरीमध्ये अगदी तो विजयाचा सुगंध मात्र दरवळत असताना सध्या पाहायला मिळतोय. भाग्य 11 भाग्य फायटर विलंगीला षटकार आलाय. एक बॉल 26. मॅचचं समीकरण चांगला बॉल पाहायला मिळाला. अशा पद्धतीनं सामना जिंकलाय टीम भाग्य फायटर विलंगीनं. आज मात्र जो कमबॅक केला किंवा आज जो खेळ केलाय अगदी डॉमिनेट करणारा खेळ. शिवनेरी चषकामध्ये झालेला जो हार किंवा त्याच्यानंतर आता झालेलं या मैदानावरचं जे पुनरागमन, कारण प्रत्येक मैदान वेगवेगळं असतं, प्रत्येक मैदानाची कंडिशन वेगळी असते, प्रत्येक मैदानाचा खेळ वेगळा असतो आणि प्रत्येक मैदानावरती खेळण्याचा अनुभव हा तुमचा नेहमी वेगळाच असतो. त्यामुळे या मॅच मध्ये भाग्य फायटर विलंगीनं हा सामना जिंकलाय. त्याच्यामध्ये बॅटिंग परफॉर्मन्स सिद्धूचा 14 मध्ये 28, हार्दिकनं 8 मध्ये 17 बनवल्यात, दर्शन 8 मध्ये 12 केल्यात, नैनेश 2 ओव्हर 25 रन, स्वप्नील 1 ओव्हर 12 रन, जीत 1 ओव्हर 13 रन, ईशान 1 ओव्हर 12 रन. चामुंडा स्पोर्ट्स विरातांकडून नैनेश 10 मध्ये 15, कल्पेच्या 6 मध्ये 10, अनिकेच्या 9 मध्ये 7, आदित्यच्या 4 मध्ये 2, दर्शन 2 ओव्हर 15 रन 1 विकेट, सुजित 1 ओव्हर 2 रन 1 विकेट, प्रसाद 1 ओव्हर 7 रन, सतीश 1 ओव्हर 12 रन आणि इम्पॉर्टंट पारी ज्यांना मैदानाच्या मध्ये खेळली. 14 बॉल मध्ये 28 धावेची इनिंग साकारणारा मिस्टर सिद्धू ठरला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच सिद्धू या.